ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 57 नंबरची कंपनी असलेल्या मुथूट फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तरी तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक मुद्दा, कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 24,050 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वे खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण शेअर मार्केट हे आज 52वे खाय अंकापासून सुमारे 2323 अंकांनी खाली आहे. म्हणजेच आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वे खायपासून सुमारे 8.80% इतके खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती असल्यामुळे आपले शेअर मार्केट हे सुमारे 15% खाली गेलेले आणि आत्ता 2 आठवड्याचा युद्धबंदी करार झाल्यामुळे आपले शेअर मार्केट सुमारे 7 ते 7.5% सावरून आत्ता आपले एकूण मार्केट हे 52वे खायाच्या पासून फक्त 8.80% एवढे खाली आलेले आहे. तर मित्रांनो, परंतु युद्धजन्य स्थिती जर वाढत गेली तर आपले एकूण शेअर मार्केट हे अजून खाली येऊ शकते. असो, तर मित्रांनो, आता आपण मुथूट फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मुथूट फायनान्स. आणि मुथूट फायनान्स ही कंपनी मित्रांनो फायनान्स या सेक्टरमधील NBFC ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, मुथूट फायनान्स या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, टाटा कॅपिटल, चोला इन्व्हेस्टमेंट, IRFC, बजाज होल्डिंग, L&T फायनान्स, सुंदरम फायनान्स. मित्रांनो, मुथूट फायनान्स या कंपनीसारखेच काम करणाऱ्या या स्पर्धक कंपन्या आहेत आणि यापैकी आपण ऑलरेडी बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, IRFC, बजाज होल्डिंग, L&T फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा. तसेच मित्रांनो,
अजून कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 एप्रिल 2026 आणि आज मुथूट फायनान्स या कंपनीचा एक शेअर्स 3,578 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत, म्हणजेच 13 महिन्यातील उच्च किंमत व 13 महिन्यातील लो किंमत. मित्रांनो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीचा 52 वीक हाय होता 4,149 रुपये व 52 वीक लो किंमत होती 1964 रुपये. आणि किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 1,510 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 1,510 रुपयाला मिळत होता. 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सुमारे 911 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 178 रुपयाला मिळत होता. आणि किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहूनही मागं गेल्यास 2013 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 73 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात सध्या शेअर्स आहेत तर ते शेअर्स सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर ह्या मुथूट फायनान्स या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,43,645 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील टॉप मार्केट कॅप कंपनी म्हणजेच 57 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, मुथूट फायनान्स या कंपनीला 2021 साली 3,818 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2022 साली 4,031 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2023 साली 3,669 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2024 साली 4,467 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2025 साली 5,352 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत, म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे सध्या कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मुथूट फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत त्या कंपनीचे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 73.35% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजेच FII, त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 11.75% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत 11.13% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण मुथूट फायनान्स या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, ह्या कंपनीला 2021 साली 3,818 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 5,352 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मागील 5 वर्षात भरघोस अशी सातत्यपूर्ण वाढ झालेली आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअरसुद्धा 2 वर्षापूर्वी 1,510 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 911 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 178 रुपयाला मिळत होता, 2013 साली फक्त 73 रुपयाला मिळत होता. तोच ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 3,578 रुपयाला मिळत आहे.
म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले कमीत कमी 1510 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1510 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 911 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 176 रुपये, 2013 साली गुंतवलेले 73 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 3578 रुपये झालेले आहेत. ज्या कंपनीनं गुंतवणुकीला भरघोस असा रिटर्न्स म्हणजेच नफा दिलेला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनी 2013 साली 73 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 3578 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं 2013 पासून आत्तापर्यंत सुमारे 49 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर 2013 साली ह्या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 49 पट म्हणजे सुमारे 49 लाख रुपये झालेले आहेत. मित्रांनो बघा, किमतीतील बदलाचा एवढा मोठा नफा गुंतवणूकदारांना होतो. परंतु मित्रांनो, शेअर्स खरेदी केल्यानंतर फक्त किमतीतील बदलाचा नफा हा एवढाच नफा नसतो, तर त्यातून डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे मिळत असतात. ह्या कंपनीच्या डिव्हिडंडच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीचा डिव्हिडंड हिस्ट्री बघितली, लाभांश हिस्ट्री जर बघितली तर ह्या कंपनीने दरवर्षी बऱ्यापैकी लाभांश दिलेला आहे. आणि 2026 बद्दल जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं पर शेअर 30 रुपये एवढा डिव्हिडंड 2026 साली ह्या कंपनीनं पर शेअर 30 रुपये एवढा डिव्हिडंड गुंतवणूकदारांना दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक असते, तर ह्या कंपनीत ते 73.35% म्हणजे अतिशय उत्तम आहे. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. म्हणजे तिची ग्रोथ होती. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम किंवा किती जरी योग्य असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग, तसेच युद्धजन्य स्थिती, कोरोनासारखी भयावह आरोग्य स्थिती, ह्या कोणत्याही कारणाने एकूण शेअर मार्केट जेव्हा खाली येते तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा खाली येत असतात 52 खाय अंकापासून. आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी असते, कारण जागतिक परिस्थिती ही जास्त दिवस टिकत नसते आणि शेअर मार्केट वाढायला सुरुवात झाल्यावर उत्तम कंपन्यांचे शेअर्स हे नवीन 52 खाय अंक 52 खाय किंमत दाखवत असतात. तर मित्रांनो, 52 खायला किती जरी उत्तम कंपनी असली तरी त्याच्यात प्रॉफिट बुकिंगसुद्धा करणे गरजेचे असते. तेव्हा आपले गुंतवणुकीचे रूपांतरण नफ्यात होत असते. तर मित्रांनो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता एकूण मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्यानुसार वार्षिक विश्लेषणानुसार ह्या कंपनीत सध्या गुंतवणूक करण्यास काहीही हरकत दिसत नाही. मित्रांनो, तर आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास होते त्यातून निघालेले निष्कर्ष क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन सदर चालू केलेले आहे. तर ज्यांना बेसिक माहिती हवी आहे त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन शेअर बाजार अभ्यासक्रम हे जे 16 व्हिडिओ बनवले प्लेलिस्टमध्ये ते क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.